काय राजा हा डबल सांगतो सगळे पद. उदाहरण नंबर 3. खरेदी व्यापार खात्याच्या नावेला, विविध ऋणको संपत्ती, विक्री परत व्यापार खात्याच्या जमाला, विक्रीमधून मायनस. प्रारंभ स्कंद व्यापार खात्याच्या नावेला 18,100. बुडीत कर्ज नफा तोटा खात्याच्या नावेला बुडीत कर्ज प्लस नवीन बुडीत कर्ज प्लस नवीन बुडीत कर्ज निधी मायनस जुना बुडीत कर्ज निधी. जमीन व इमारत संपत्ती, उपस्कर संपत्ती, कसर नफा तोटा खात्याच्या नावेला, अधिकार शुल्क व्यापार खात्याच्या नावेला, भाडे नफा तोटा खात्याच्या नावेला, वेतन नफा तोटा खात्याच्या नावेला, मजुरी व्यापार खात्याच्या नावेला, विमा नफा तोटा खात्याच्या नावेला, उचल त्याच्या भांडवलमधून मायनस, ऋणाची ऋणाच्या भांडवलमधून मायनस, आरतीची आरतीच्या भांडवलमधून मायनस. बँक शिल्लक संपत्ती, रोख शिल्लक संपत्ती, विक्री व्यापार खात्याच्या जमाला, विविध धनको देयता, खरेदी परत व्यापार खात्याच्या नावेला, खरेदीमधून मायनस, संशयित कर्ज निधी नफा तोटा खात्याच्या नावेला, बुडीत कर्जच्या फॉर्म्युल्यामधून मायनस जुना संशयित कर्ज निधी. जमाचा आहे म्हणून नावेला मायनस केला. कसर जमाला आहे नफा तोटा खात्याच्या जमाला, कमिशन जमाला आहे नफा तोटा खात्याच्या जमाला, भांडवल ऋण आणि आरती देयताला. समायोजन नंबर 1. संवरण स्कंदाच्या 2 नोंदी होते, व्यापार खात्याच्या जमाला आणि ताळेबंदाच्या संपत्तीला. बुडीत कर्ज काय करायचं, ऋणकोमधून मायनस, बुडीत कर्ज ऋणकोमधून मायनस, दोन्ही बुडीत कर्ज मायनस केले. आता संपत्ती कमी झाली, नुकसान झालं, नफा तोटा खात्याच्या नावेला हे बुडीत कर्जाच्या फॉर्म्युल्यात नवीन बुडीत कर्ज निधी प्लस केले. हे नावेचं, हे जमाचं, हे 2 कुठचे समायोजनेमधले. याची टोळा गेली 1600. त्याच्यानंतर ऋणकोवर 3% प्रमाणे देय कसर निधी. ऋणकोमधून देय कसर हे पहा 38,100 उरले होते शेवटी, त्याच्यावर 1% काढला 381, त्याला 3 न गुणलं 1143 मायनस केले, उरलेले इथं लिहिले. आता देय कसर निधी काय झाला, ऋणकोमधून मायनस, ऋणको कमी झाला ना, म्हणजे संपत्ती कमी झाली, नुकसान झालं, नफा तोटा खात्याच्या नावेला, ऋणकोवर कसर. तसंच धनकोवर पण कसर आहे, पण धनकोवर 5% आहे. 1% काढला 257, 1% म्हणजे 2 शून्य कमी, 257ले 5 न गुणलं 1285 मायनस केले, एवढे उरले. आता धनको काय आहे, देयता कमी झाली तर काय होते, फायदा होते, फायदा नफा तोटा खात्याच्या जमाला. देयता म्हणजे जे पैसे द्यायचे आपल्याला, दुसऱ्याकडून उधार घेतले, आपण दुसऱ्याकडून उधार घेतले, ते पैसे आपल्याला वापस करायचे, ते आपली देयता आहे. मग देयता जर कमी झाली तर फायदा निघून काय आपला, देयता कमी झाली. एखाद्याकडून पैसे उसने घेतले, आपण एखाद्याकडून पैसे उसने घेतले, मित्राकडून पैसे उसने घेतले, त्याच्या घरच्याला काही माहीत नाही आणि तो मेला, मग तुम्ही जाण काय सांगाल त्याच्या घरी, नाही म्हणते रे बाबा. तुम्ही तुमच्या मित्राकडून 50,000 उसने घेतले, त्याच्या घरी काही माहीत नाही की तुम्ही 50,000 उसने घेतले आणि तो मेला, मग आता फायदा झाला का नाही. मग उसने घ्यायचे आणि मराचा विचार करायचा, समजलं का. तुमच्यापासून मी फी घेऊन घेतली आणि मी भगवान को प्यारा, फिर ओट्या पैसे घेतले उसने, मग ते वाटच पोरायला मारायची तुझी, समजलं काय. पण मी मरत नाही, लोड नाही तुम्ही, अजून 30-40 वर्ष सणान कार्यक्रम आहे, सणान. समजलं का. हा, लक्ष द्या. डुकरासारखं खात बसायचं नाही, लवकर मरते माणूस. कमी खायचं, कमी जेवायचं, दुपारी कमी जेवायचं, रात्री कमी जेवायचं, मस्त झोपायचं, बम झोपायचं, बम अभ्यास करायचा, बम मजेत राहायचं. अबे जो अभ्यास करत नाही त्याला टेन्शन येते. ज्यांना टेन्शन येते अशी गोष्ट करायची नाही. ज्यांना टेन्शन, आता तुम्ही अभ्यास करत नाही, मग तुम्हाला जर एखादा प्रश्न विचारला तर मग तुम्हाला मी बोलतो, मग आला तुम्हाला टेन्शन. म्हणजे अभ्यास न करणे हा सुद्धा टेन्शन आहे. मग अभ्यासही करायचा, कामापुरताच करायचा, काय जास्त करायला लागते, कायला कुत्र्यासारखा अभ्यास करायचा, कामापुरता करायचा. आपल्याला आला पाहिजे, कामापुरता आला पाहिजे ना, कामापुरता अभ्यास करायचा.
जास्त इच्छा असेल तर जास्त करायचा, जेवढी इच्छा असेल तेवढे, चांगलंच आहे ते, है ना. जास्त पण अभ्यास करू शकता असं काही नाही आहे. म्हणजे आपण स्ट्रेसमध्ये येऊ असे कर्म करायचे नाही. स्ट्रेस आल्यानं लवकर मरते माणूस. हा, टेन्शन जास्त आलं की अटॅक येते. 6 वर्षाच्या मुलाला अटॅक आला, त्याला काही बंधन नाही आहे, अटॅकले बंधन नाही. आता कधी अटॅक येते, कोणाला येऊ शकते. मुलींना कमी येते, लेडीज मध्ये अटॅकचं प्रमाण कमी आहे, कारण लेडीज टेन्शन कमी घेते. पोट्टे कवाल्या करते, अभ्यास करत नाही, मग येते टेन्शन, आता काय करू, आता काय करू. घ्या मग बगारनी, आहे ना, टेन्शनची बगारनी, बरोबर ना. लक्ष द्या जरा. येले काय, लागली नोकरी, नाही लागली लग्न करणारच आहे. चांगला पैसेवाला नोकरीवाला नवरा भेटतेच, स्वयंपाकच करायचा आहे. नोकरी पाहिजे असेल तर चांगलंच आहे, पोरीले टेन्शन राहत नाही, बरोबर आहे ना. का टेन्शन आहे, आहे आहे. अरे पहा, नोकरी लागली तर वजन राहते जरा आपलं, हा, म्हणून टेन्शन घ्यायचं जरा, थोडंसं टेन्शन नाही घ्यायचं, अभ्यास करायचा मस्तपैकी. तुम्ही राहा रिकामे, संटेस राहायचा मग. हा बोला. हा कायचे, कोण माया आदेश देत नाही काय आपले, आपली माया आदेश नाही देत का आपले. जाय दळण आण, जाय. माय म्हणजे आई आपली, आई आदेश देत नाही काय, देते ना. मग जाय भाजीपाला आण. आता भाजीपाला आण याले आदेश थोडी म्हणते, ते गरज आहे ना. आता समजा तुम्ही, नाही तर मग तिला जा लागन घराच्या बाहेर भाजीपाला आणायला, बरोबर ना. आहेत ना, असं आहे नाही असं थोडी आहे. तुम्ही जर नोकरीवर असले, घराच्या बाहेर गेले, तर मग घरच्या बाया पण आणतात भाजीपाला, किंवा दारावर पण येते, मुर्शिद तर घरी पण येते, घरासमोर येते गाडी. खेड्यापाड्यात येते आजकाल. काही बोलता काय, काही सांगतले काय, आतापासून घेऊन देता काय सगळेले. हा हा, लक्ष द्या इकडे. पुढं होता आपण ऋणकोवर कसर. ऋणको संपत्ती आहे, ऋणको मधून मायनस केली, ऋणको संपत्ती कमी झाली, नुकसान झालं, नफा तोटा खात्याच्या नावेला. धनकोवर कसर, धनको मधून मायनस. धनको म्हणजे देयता, देयता कमी झाली, देयता कमी झाली तर फायदा होते, फायदा नफा तोटा खात्याच्या जमाला. धनकोवर कसर. इकडे लक्ष द्या बाबू. अदत्त खर्च. अदत्त म्हणजे नाही, दत्त म्हणजे दिला, दिला नाही, दिला नाही तर द्या लागते, दिला नाही तर प्लस करायचा. अदत्त काय खर्च, मजुरी, मजुरीमध्ये प्लस अदत्त. अदत्त काय करायचे, प्लस 700 रुपये. 800 आणि 700 1500. आणि दुसरी नोंद देताला अदत्त मजुरी. अदत्त मजुरी किती, 700. त्याच्यानंतर वेतन. वेतन नफा तोटा खात्याच्या नावेला. अदत्त किती, 800. 3800. पहा, वेतन मध्ये अदत्त प्लस केलं. दुसरी नोंद देयताला अदत्त वेतन किती, 800. अदत्त प्लस होते, देयताला जाते. चला पुढं. विमा 1 एप्रिल 2018 पासून 15 महिन्याकरता दिलाय. आता मला तुम्ही सांगा कधीपासून. 1 एप्रिल 2018. वर्ष कधी संपलं, मोजा. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, 12 महिने झाले. किती महिने झाले, म्हणजे 12 महिन्याचा द्यायला पाहिजे होता. यानं किती दिला, 15 महिन्याचा. आता मला तुम्ही सांगा विमा किती आहे इथं, 1500 किती महिन्याचे, 15 महिन्याचे. 1500 15 महिन्याचे. मग आपल्याला किती महिन्याचे पाहिजे होते, 12, म्हणजे 3 महिन्याचे जास्त आहे. अबे 15 महिन्याचे 1500 तर 3 महिन्याचे किती,
15 महिन्याचे 1500, 3 महिन्याचे 300 होईल ना. पहा विमा किती आहे 1500. किती महिन्याचा आहे हा 15. 15 एक 20 म्हणजे एका महिन्याचे झाले 100. एका महिन्याचे झाले 100. किती महिन्याचा विमा आहे हा 15 महिन्याचा. बरोबर. एका महिन्याचे किती आले 100. 15 महिन्याचा विमा आहे. हॅलो हा विमा किती महिन्याचा आहे एका महिन्याचे किती आले 100. भागला आपण 15 दिले. 15 महिन्याच्या विम्याला 15 न भागलं म्हणजे 15 महिन्यानं भागलं तर एका महिन्याचे किती 100. 2 महिन्याचे 200. ठीक आहे. मग 15 महिन्याचा विमा आहे. तारीख दिली आहे 1 एप्रिल 2018. किती महिने झाले मग 12. म्हणजे 12 महिन्याचा विमा द्यायला पाहिजे होता पण दिला किती 15 महिन्याचा. म्हणजे 3 महिन्याचा विमा जास्त आहे. एका महिन्याचा 100 तर 3 महिन्याचा 300. काय पूर्वदत्त किती 300. मग किती द्यायला पाहिजे होते 1200. 300 मायनस करून 1200 द्यायला पाहिजे होते. पूर्वदत्त विमा मायनस केला. दुसरी नोंद अदत्त देयता पूर्वदत्त संपत्ती. पूर्वदत्त विमा किती रुपये 300. चला पुढं. जमीन आणि इमारतीवर 5% घसारा. जमीन व इमारतवर मायनस घसारा 5%. 25,000च्या 5%. 25,000च्या 10% 2500. 4 दे 1250 किंवा 1% काढा. किंवा काय काढा 1% किती येते 250. 250 गुणिले 5 करा. 5 0 0. 5 5 25 5 चले 2. 5 2 10 2 12 आले बरोबर 1250. 0तून 0 गेलं 0. 10तून 5 गेले 5 हातचा दिला. 10तून 3 गेले 7 हातचा दिला. 5तून 2 गेले 3 3. 5तून 2 गेले 3 2. 23,750. जमीन व इमारत मधून घसारा काय गेला मायनस. संपत्ती कमी झाली नुकसान झालं. नुकसान नफा तोटा का त्याच्या नावेला. जमीन व किती 1250. आगे बढो. रीना आणि भारती भांडवलाच्या प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात. म्हणते भारती म्हटलंय मी. हा सॉरी आरती. रीना आणि आरती. चैला मास्तर आहे ना. लक्ष द्या इकडे. रीना आणि आरती भारती नाही. काही लावण काय भांडवल आहे. लक्ष द्या इकडे. भांडवल अबे प्रमाण दिलेलं नाही आहे ना डुकरे. भांडवलाच्या प्रमाणात म्हणते ना. म्हणजे भांडवलाचं प्रमाण काढा लागेल ना आपल्याला. मग भांडवल पहा जमाला दिसते का 23 पत्रकात. ओ रीना ताईचे भांडवल आणि आरती ताईचे भांडवल घ्या लागते आपल्याला. रीनाचे 50,000 आहे. आरतीचे 30,000 आहे. काऊन घेऊन राहिलो आपण हे असं प्रमाण काढायचं आहे आपल्याला. मग काय करायचं याचं प्रमाण काढायचं आहे की नाही. याच्यावर किती शून्य आहे 4 आहे ना बे. 2 कुठून भोकणे आहे का तुम्ही. याच्यावर किती शून्य आहे 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 5 3. किती आला प्रमाण 8. 5 3 आला ना. 5 3. 5 आणि 3 ला कोणत्या संख्येनं भाग जाते काय. म्हणजे 5 आणि 3 ह्या मूळ संख्या आहे. मूळ संख्या आहे ना. मूळ संख्या समजते ना तुम्हाला. प्राईम नंबर्स मूळ संख्या कोणत्या असते ज्या संख्येला त्याच संख्येनं भाग जाते अशा संख्या मूळ संख्या असते ना. आम्ही चुकीचं सांगून राहिलो. पाहिजे आता लक्ष द्यायचा भाऊ गरीब. आता 5 आणि 3 ला दुसऱ्या कोणत्या संख्येनं भाग जात नाही. म्हणजे हे लहान होणे नाही आहे. म्हणजे प्रमाण 5 3 आहे. म्हणजे आपण शुद्ध नफा जेव्हा वाटून देऊ तेव्हा या प्रमाणात वाटून देऊ. हा इकडे येऊ आपण नंतर. मग आता आपण पहिले क्लोज करू व्यापार खाते. पहिले काय क्लोज करू व्यापार खाते. कारण सकल नफ्याला तर प्रमाण पाहिजे नाही. व्यापार खात्याची जमाची टोटल करू आपण. 0 0 2. 2 आणि 7 9. 2 आणि 5 7. 0 0 0. 5 आणि 7 12.
12 ने 13, 13शी 3, हातचा आला 1, 1 ने 2, 2 ने 5 7, 7 ने 8 15, 15शी 5, हातचा आला 1, 1 ने 3 4, 4 ने 5. मायनस करू. 0 0, 12तून 3 गेले 9, हातचा दिला. 5तून 6 गेले, सॉरी 5तून कुठं, 9तून 6 गेले 3, 7तून 5 गेले 2, 23,900. उत्तर आहे का पाहून घ्या खाली. बरोबर आहे बा, जमलं बा. 79,200 तेच नावेला. 79,200. आता बॅलन्स किती आला मग? 23,900. याला नाव द्यायचं सकल किंवा ढोबळ नफा. नफा तोटा खात्याला स्थानांतरित. आणि हा जो सकल ढोबळ नफा आहे इथं कुठे आला? नावेला. इकडे वर जमा लिहायचा सकल किंवा ढोबळ व्यापार खात्यावरून $23,000. आता नफा तोटा खात्याची जमाची करूया. 005 इथं 5 आहे ना बे. 8 आणि 5 13, 13 आणि 5 18, 18शी हातचा आला 1 आणि 2, 3 आणि 2, 5 आणि 9 14, 14शी हातचा आला 1 आणि 1, 2 आणि 3, व्हेरी गुड 2. 25,485 जमाचे. 0 3 3, 5 आणि 4 9, 2 आणि 1, 3 आणि 2, 5 आणि 8 13 आणि 9 22, 22 आणि 6 28, 28शी हातचे आले 2 आणि 1, 3 आणि 1, 4 आणि 1, 5 आणि 3, 8 आणि 1, 9 आणि 1, 10 आणि 1. वाह, क्या बात आहे. 5तून 3 गेले 2, 8तून 9 जात नाही बे. 18तून 9 गेले 9, हातचा दिला. 14तून 9 गेले 5, हातचा दिला. 5तून 2 गेले 3, 2तून 1 गेला 1, 13,500. अरे हे जमलं. 25,485 तेच नावेला. शुद्ध नफा आला तो डायरेक्ट लिहायचा नाही, वाटा लागते तो. रीनाताई आणि आरतीताई यांना 13,592 रुपये, भागीदारांना आणि हे जे आहे ना 13,592 रुपये जे आहे ना हे आपल्याला वाटा लागते 592 आहे ना. कसे वाटा लागते? 5-3. 5-3 म्हणजे कसं? 5 आणि 3 याची बेरीज करायची पहिले, मग भागाचं, मग भागाकाराला त्यानं येईल गुणाचं. 8 8 1 1 8, 13तून 8 गेले 5, 5 आले. मग अजून 8 न भाग जात नाही. 8 1 8च येते ना. 8 2 16 होते, मग ते 13 पेक्षा मोठे होते म्हणून 8 1 8. 13तून 8 गेले 5, 5 खाली आले. मग 13तून 8 गेले 5, हातचा दिला 0, 5 आले खाली. 8 5 8 सकम 48, 8 7 56 येते. 56 मग याच्यापेक्षा जास्त येते. 8 सकम 48. 15तून 8 गेले 7, हातचा दिला 0, 9 आले खाली. बरोबर ना. 8 9 8 8 9 72, 8 9 72, 8 80 होते ना. मग याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे ना आपल्याला. 9तून 2 गेले 7, 0 2,
8 9, अरे जमलं रे, 0 0 जमलं. आता 1699 आले का नाही भागाकार. पहिले ह्या प्रमाणाच्या टोटलने याला भागाचं, आणि जो भागाकार आला त्याला मग यानं 5 न गुणाचं पहिल्याला द्यायचे, 3 न गुणाचं दुसऱ्याला द्यायचे. गुणाचं मग हे यानं 5 न 3 न येईल. 5 9 45 5, हातच्या आले 4. 5 9 45 आणि 4 49 9, हातच्या आले 4च. 5 9 45 5, हातच्या आले 4. 5 9 45 आणि 4 49 9, हातच्या आले 4. 5 6 30 आणि 4 34 4, हातच्या आले 3. 5 1 5 आणि 3 8. 3 9 27 7, हातच्या आले 2. 3 9 27 28 29 9, हातच्या आले 2. 3 6 18 19 20 0, हातच्या आले 2. 3 1 3 आणि 2 5. 84 95 50 97. 84 95 84 95 50 97. 84 95 याची हे जी टोटल आहे ना या दोघाची एवढी आली पाहिजे. 7 आणि 5 12 2, हातचा आला 1. 9 9 18 1 19 9, हातचा आला 1. 5 4 आणि 1 5, 8 आणि 5 13. बरोबर आहे. ऋणाचा शुद्ध नफा ऋणाच्या भांडवलमध्ये प्लस किती 8495. आणि आरतीचा शुद्ध नफा आरतीच्या भांडवलमध्ये प्लस किती 5097. प्लस करूया बघा. 5 9 4 8 5, 5तून 0 गेलं 5 9 4, 8तून 2 गेले 6 5 7 9 0 5 3, 7तून 0 गेला 7 9, 0तून 0 गेला 0, 5तून 1 गेला 4. ताळेबंद की दोन्ही साइड की टोटल सरकी आणि की होनी. 5 आणि 7 12, 12 आणि 5 17. 17शी हातचा आला 1 आणि 1 2 आणि 9 11. 11 आणि 9 20. 20शी 0, हातच्या आले 2. 2 आणि 8 10 आणि 7 17 आणि 4 21 आणि 4. 25शी हातच्या आले 2. 2 आणि 4 6. 6 आणि 4 10 आणि 6. 16शी हातचा आला 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 5 1,16,507. 1,16,500. इकडची आली तर तिकडची बरोबर येते. धन्यवाद. पार्टी